काका पुतण्याची जोडी सगळीकडे फेमस आहे, परंतु ही काका पुतण्याची जोडी या युवराज संभाजीराजांची आणि थोरल्या संभाजीराजांची काका पुतण्याची जोडी ही सगळ्या इतिहासाला कलाटणी देऊन गेली. त्याच संभाजीराजांचं संचित यांच्यामध्येही आपल्याला दिसतं. मी असं मागे एकदा ऐकलं होतं की संभाजी महाराजांचा पराक्रम संगमनेरमध्ये देखील पाहायला मिळालाय. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कुणीतरी माणूस मेल्यानंतर त्याचा नावकरी म्हणून जन्म. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे हे रणांगणावरती मृत्युमुखी पडले आणि नंतर इसवी सन 14 मे 1657 पुरंदरावरती तेच शौर्य जन्माला आलं. युवराज, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजीराजे. हा सगळा इतिहास आहे. त्यावेळी दोन माणसांना मनसब मिळाली. एक तर होते शहाजीराजे, पण दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू वय वर्ष 9 संभाजीराजे. तर हे संभाजी महाराज म्हणजे थोरले संभाजी महाराज. आपण पाहत आहात इतिहास गवाह आहे. परंतु शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा इतिहास मात्र जनमानसात पोहोचला नाही. की जिजाऊ साहेबांना एकूण मुलं 6 मुलं झाली. मी असं मागे एकदा ऐकलं होतं की संभाजी महाराजांचा पराक्रम संगमनेरमध्ये देखील पाहायला मिळालाय. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शहाजीराजांचा हुकूम सुटला त्यांच्या थोरल्या पुत्राला संभाजीराजांना. वय वर्ष 15. हुकूम होता की संगमनेरच्या ठिकाणी उभं राहून तुम्ही शाहिस्तेखानाला तोंड द्यावं. बापरे. हे बघितल्यानंतर वय आणि त्यांचं ते कर्तृत्व. संभाजी महाराजांना संगीत, नाट्य, नृत्य या सगळ्या कलांचा संभाजी महाराजांचा अभ्यास आहे. आणि शहाजीराजांच्या 2ही मुलांनी सांगितलं की अरे आमचा बाप जरी काही देत असला ना तरी हे स्वराज्य आम्ही मिटू देणार नाही. ही संभाजीराजांची आणि शिवाजी महाराजांची जोडगोळी आपल्याला माहित नसते. संभाजीराजांचा, थोरल्या संभाजीराजांचा, शिवाजी महाराजांच्या भावाचा मृत्यू झाला. तो मृत्यू रणांगणावरती झाला. या रणमार्तांडाचा अवतार रणांगणावरती गेला. शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज जर आणखी काही काळ जिवंत असले असते ना तर यांना टिकून दिलं नसतं. पहिली छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराज बसले असते. राजा शिवाजी या चित्रपटाची घोषणा झाली. त्यामध्ये संभाजी महाराजांचा उल्लेख आढळून आला. मग लोकांना प्रश्न पडला की हे संभाजी महाराज म्हणजे नेमकं कोण? तर हे संभाजी महाराज म्हणजे थोरले संभाजी महाराज. नमस्कार, मी चंचल आणि माझ्या समवेत भूपाल. आम्ही आपणासमोर हाच विषय घेऊन आलेलो आहोत. आपण पाहत आहात इतिहास गवाह आहे. तर भूपाल, आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल माहित आहे, युवराज संभाजी महाराज यांच्याबद्दलही माहित आहे, परंतु शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडीशी कमी माहिती मिळते. हे का बरं झालं असेल? शिवाजी महाराजांचा इतिहास हा जनमानसात पोहोचला, परंतु शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांचा इतिहास मात्र जनमानसात पोहोचला नाही. खरं तर याच्याही पुढे जाऊन मला सांगावंसं असं वाटतं की जिजाऊ साहेबांना एकूण मुलं 6 मुलं झाली. त्यातली 4 मुलं ही जगली नाहीत आणि नंतर 5वा मुलगा झाला तो संभाजीराजा आणि 6वे छत्रपती शिवाजी महाराज. हे संभाजी महाराज हे कनकगिरीच्या वेढ्यामध्ये अफजल खानाच्या दग्यामुळे मारले गेले असा उल्लेख आढळतो आणि लवकरच ते वारल्यामुळं त्यांचा उल्लेख इतिहासामध्ये करावासा वाटला नाही लोकांना, परंतु त्यांचा पराक्रम मात्र तेवढाच तेजस्वी आणि ओजस्वी आहे. नक्कीच त्यांचा पराक्रम आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कधीपासून झाली? तर या संभाजीराजांचा जन्म हा इसवी सन 1621 आहे. खरं म्हणजे इतिहासात याचा उल्लेख तेवढा स्पष्ट येत नाही, परंतु एक आपण साल आणि वय यांचा अंदाज मानला तर 1621 हे साल आपल्याला मिळतं. संभाजीराजांचा जन्म झाला, धामधुमीचा काळ होता. यावेळी शहाजीराजांनी स्वराज्य संस्थापनेसाठी प्रयत्न केलेले आपल्याला सगळं दिसून येतात. आणि नंतर इसवी सन 1629 या संभाजीराजांचा विवाह झाला तो शिवनेरीचे किल्लेदार विश्वासराव यांची मुलगी जयंतीबाई हिच्याशी. म्हणजे शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म तर झालायच, परंतु संभाजीराजांचा विवाह देखील झालेला आहे, ही माहिती आपल्याकडे नाही. राईट. इसवी सन 1629 मध्ये त्यावेळी शिवाजी महाराज हे जिजाऊ साहेबांच्या पोटात होते. जिजाऊ साहेब गरोदर होत्या. शहाजीराजांच्या आई उमाबाई साहेब, शहाजीराजे, जिजाऊ साहेब आणि अशी ही मंडळी यांच्या उपस्थितीत तो विवाह तिथं झाला. आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की त्याच वेळेस जिजाऊ साहेबांचे वडील लखुजी राजे जाधवराव, त्यांची 2 मुलं आणि एक नातू यांचा खून निजामशहाच्या दरबारात झाला. ही घटना शहाजीराजांना पूर्णपणे हादरवून टाकणारी होती. आणि मग शहाजीराजांनी निजामशाहीतच शहाजीराजे नोकरीला. शहाजीराजे निघाले, परंतु एकटे गेले नाहीत.
आपल्या 9 वर्षाच्या मुलाला सोबत घेतलं आणि बादशहा नामात उल्लेख आहे की शहाजीराजे ज्यावेळी मुघलांना मिळाले त्यावेळी 2 माणसांना मनसब मिळाली. एक तर होते शहाजीराजे, पण दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू वय वर्ष 9 संभाजीराजे यांना 2000ची मनसब दिल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. 9व्या वर्षी त्यांना मनसब मिळालेली आहे. 9व्या वर्षी एवढ्या लहानपणी शहाजीराजांनी कारकिर्दीची सुरुवात झाली आणि शहाजीराजांनी ठरवलं की ह्या मुघलांचा आपला शत्रू कसा आहे, आपले मित्र कसे आहेत, या सगळ्यांचा जवळून परिचय हा संभाजीराजांना घडून आणायचा. मी असं मागे एकदा ऐकलं होतं की संभाजी महाराजांचा पराक्रम संगमनेरमध्ये देखील पाहायला मिळालाय. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खरं तर हे सगळं प्रकरण 1629 झालं. 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यावेळी 1630च्या आसपास ज्यावेळी शहाजीराजांनी स्वराज्य संस्थापनेचा पहिला प्रयत्न केला, तो पहिला प्रयत्न फोल ठरला होता आणि मग शहाजीराजांनी दुसरा प्रयत्न करायचं ठरवलं इसवी सन 1633 मध्ये. 12-13 वर्षाचे संभाजीराजे या शहाजीराजांच्या सोबत होते. हे बघितल्यानंतर अंगाला काटा येतो, कारण शहाजीराजे हे जवळजवळ सगळ्या प्रांतामध्ये फिरत होते. म्हणजे अगदी तळकोकणापासून तर इकडे संभाजीनगर पर्यंत आणि संगमनेर पासून तर अगदी माहुली भागापर्यंत इथपर्यंत या शहाजीराजांची घोडदौड चालू होती आणि शहाजीराजे एकटे नव्हते तर 12-13 वर्षाचे संभाजीराजे त्यांच्यासोबत होते. आता स्वराज्याचा दुसरा प्रयत्न शहाजीराजांनी सुरू केला. हे सगळं संभाजीराजांची बालबुद्धी अगदी व्यवस्थितपणे हे निहाळती आहे. संभाजीराजांच्या मनामध्ये याच्यावरती सगळे परिणाम होत आहेत आणि हे सगळं पाहत असताना इसवी सन 1635-36चा कालखंड उजाडतो आणि त्यावेळेस दक्षिणेत मध्ये स्वतः शहाजहान येतो आणि शहाजहान ठरवतो हे शहाजीराजांचं राज्य बुडवलं पाहिजे आणि म्हणून तो शहाजहान आपल्या मेहुण्याला अर्थात औरंगजेबाच्या मामाची नेमणूक करतो हे शहाजीराजांचं स्वराज्य बुडवायला. त्याचं नाव शाहिस्ते खान. तो शाहिस्ते खान चालून येतोय स्वराज्यावरती. अच्छा, म्हणजे इथून शिवाजी महाराजांवर जो शाहिस्ते खान चालून आला तोच हा शाहिस्ते खान. तोच हा शाहिस्ते खान. पहिल्यांदाही तो आलेलाच होता स्वराज्यावर चालून, दुसऱ्यांदा तो शिवाजी महाराजांवरती चालून गेला. राईट. म्हणजे त्याही अगोदर शहाजीराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं त्याच्यावरती ते स्वराज्य बुडवायला हाच शाहिस्ते खान आला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी जो नंतर बदला घेतला तो तर घेतलाच. तो तर घेतला. बोट छाटून त्याचा. आता याचं वैशिष्ट्य असं की याचं नाव हे शाहिस्ते खान नाही, याचं नाव आहे मिर्झा अबू तालिब अमीर उल उमराव शाहिस्ते खान. याच्यामध्ये अनेक याच्यामध्ये सगळ्या अनेक पदव्या आहेत आणि अबू तालिब हेच त्याचं फक्त नाव आहे. तो विषय वेगळा. परंतु हा शाहिस्ते खानाला स्वराज्य बुडवायला आणि त्यावेळी स्वराज्याची सीमा होती संगमनेर. शहाजीराजांचा हुकूम सुटला त्यांच्या थोरल्या पुत्राला संभाजीराजांना. वय वर्ष 15 हुकूम होता की संगमनेरच्या ठिकाणी उभं राहून तुम्ही शाहिस्ते खानाला तोंड द्यावं, संगमनेरच्या फ्रंटचं रक्षण तुम्ही करावं आणि संभाजीराजे वय वर्ष 15 आपल्या 10-12 हजारांच्या फौजेनिशी याच भागामध्ये उभे होते स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी. बापरे. हे बघितल्यानंतर वय आणि त्यांचं ते कर्तृत्व आणि त्यांनी अडवलंच असेल. ऑब्व्हियसली शाहिस्ते खान तिथं आला. इथं संभाजीराजांच्या सैन्याची आणि शाहिस्ते खानाची लढाई झाली. परंतु संभाजीराजांनी काळाची पावलं ओळखली. संभाजीराजे माघारी गेले. त्याला जुन्नर पर्यंत शाहिस्ते खानाला मुलूक घ्यायचा होता. जुन्नर मध्ये तो जाऊच शकला नाही. इथपर्यंत संभाजीराजांनी त्यांना रोखलं. पुन्हा एकदा सांगतो वय वर्ष 15 एवढं मात्र लक्षात. लहान वयात एवढं कर्तृत्व त्यांनी गाजवलं. आत्ताची मुलं 9वीला असतात. बरोबर आहे. हे संभाजी महाराजांबद्दल ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतोय. आणि त्यांच्या पुढची कारकीर्द जर म्हणजे काय असेल, म्हणजे स्वराज्य जेव्हा उभं राहिलं नंतर स्वराज्याचं काय झालं आणि संभाजी महाराज कुठे गेले, शिवाजी महाराजांबरोबर ते का नव्हते त्या कालावधीमध्ये, कारण त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना त्या कालावधीत येत नाही. इसवी सन 1636 मध्ये हे सगळं प्रकरण संपलं. शहाजीराजांना शेवटी हार मानावी लागली आणि शहाजीराजांना हद्दपार करण्यात आलं. बंगलोर प्रांतामध्ये शहाजीराजांना पाठवण्यात आलं. कर्नाटक प्रांतात शहाजीराजे त्यावेळी गेले. तो एक वेगळाच इतिहास आहे. तो एक वेगळा इतिहास आहे. शहाजीराजे म्हटले मी संभाजीराजांना घेऊन जातो. मायलेकराची ताटातूड झाली. बापरे. आणि संभाजीराजे शहाजीराजांसोबत गपचूप कर्नाटकात निघून गेले. म्हणजे वय तितकंच 16 वर्षाचं वय आणि शहाजीराजे निघून गेलेले आहेत. नंतर काही दिवस जिजाऊ साहेब आणि हा सगळा परिवार कर्नाटकात बँगलोरमध्ये बंगळुरू, त्या काळचं बंगळुरू हे नाव, तिथं ते राहिले. त्याचेही अनेक उल्लेख आहेत. परंतु पुन्हा
शिवाजी महाराज इथं आले, संभाजी महाराज मात्र बंगळुरूमध्येच होते, असा सगळा उल्लेख आहे. मग पुढे त्यांनी बंगळुरूमध्ये काही कारकीर्द गाजवली असेल, त्याच्या काही लढाया वगैरे आहेत का? ज्यावेळी बंगळुरूमध्ये संभाजी महाराज तिथं होते त्यावेळेस वेदोजी पंडित नावाचा एक लेखक संगीत मकरंद नावाच्या एका संगीत पुस्तकामध्ये त्याच्या प्रशस्तीमध्ये असं लिहितो की संभाजी महाराजांना संगीत, नाट्य, नृत्य या सगळ्या कलांचा संभाजी महाराजांचा अभ्यास आहे. एवढंच नाही तर राधा माधव विलास चंपूमध्ये जयराम पिंडे असं लिहितो की शहाजीराजांचा सगळा कारभार संभाजीराजे प्रतिनिधी म्हणून सांभाळत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की तो सगळा भाग जो आदिलशाहीचा भाग आहे तिथं 10-12 हजाराचं सैन्य, खडं सैन्य तैनात असणार आणि तिथं संभाजीराजे कायम त्या सैन्यावरती लक्ष ठेवून असणार, त्या मुलुखावरती लक्ष ठेवून असणार, सेनापती म्हणून. आणि एक इतिहासात उल्लेख आढळतो की शिवाजी महाराजांवरती, म्हणजे शहाजी राजांना कैद झालेली आहे त्यावेळी शिवाजी महाराजांवरती एक खान चालून येतो आणि त्यावेळी संभाजी महाराजांवरती पण एक खान चालून जातो. ही गोष्ट काय? विषय असा घडला की आदिलशहाला बातमी लागली शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढत चाललंय, छोटंसं राज्य वाढत चाललंय. शहाजीराजांना अनेक वेळा सांगून पाहिलं पण शहाजीराजांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, ती देणं भाग होतं. आणि मग जिंजीच्या वेढ्यामध्ये ज्यावेळी शहाजीराजे होते त्यावेळेस शहाजीराजांना मुस्तफा खानानी आणि अफजल खानानी पकडलं, कैद केलं, दगाबाजीनं कैद केलं. आणि शहाजीराजांना कैद केल्यानंतर मोठा भाग आहे कान्होजी जेधे त्यांच्यासमोर होते, दादोजी कृष्ण लोहकरही त्यांच्यासोबत होते. आणि हे सगळं बघितल्यानंतर आदिलशाहीला असं वाटलं की आता आपण याची दोनची मुलं आहेत, शिवाजी राजा आणि संभाजी राजा, यांच्यावरती काही सैन्य पाठवू आणि या भोसले कुटुंबियांचा पूर्णपणे निर्वंश करून टाकू. आणि त्यावेळी आदिलशहानं शिवाजी महाराजांवरती फतेखानाला पाठवलं आणि संभाजी महाराजांवरती फर्रात खानाला पाठवलं. म्हणजे शहाजीराजे कैद येतात आणि त्यांच्या दोनही मुलांवरती दोन वेगवेगळे खान पाठवलेत. त्यावेळेस फतेखानाचा शिवाजी महाराजांनी कसा बिमोड केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु फर्रात खानाच्या बाबतीत फार कमी उल्लेख आढळतात. याचं वर्णन करत असताना शिवभारतामध्ये परमानंद नेवासकर अतिशय सुंदर पद्धतीने लिहितात, जसं कृष्ण आणि बलराम यांच्या मागे वसुदेव उभा आहे तशाच पद्धतीनं शिवाजी राजा आणि संभाजी राजा यांच्या मागे शहाजी राजा उभा आहे. एका बाजूला फतेखानाला शिवाजी महाराजांनी मारलं, परंतु दुसऱ्या बाजूला आता लक्षात घ्या, फतेखानाला ज्यावेळी शिवाजी महाराजांनी मारलं त्यावेळी त्यांच्याकडे सह्याद्रीचा आश्रय होता, परंतु संभाजीराजांनी आदिलशाहीच्याच मुलखात आदिलशाहीच्याच सैन्याला उघड्या मैदानावरती पूर्णपणे नेस्तनाबूत केलं. आणि शहाजीराजांच्या दोनही मुलांनी सांगितलं की अरे आमचा बाप जरी कैदेत असला ना तरी हे स्वराज्य आम्ही मिटू देणार नाही. ही संभाजीराजांची आणि शिवाजी महाराजांची जोडगोळी आपल्याला माहित नसते. किती छान आहे हे ऐकायला. म्हणजे मला थोडाफार इतिहास माहित होता पण पुन्हा एकदा तुझ्याकडनं ऐकताना माझ्याच अंगावरती शहारे उभे राहत आहेत. खरं तर मला हे ऐकत असताना असं म्हणजे अभिमानाने ही गोष्ट सांगावी वाटते की त्यांनी तर शह दिलाच, परंतु शहाजी राजांनाही त्यामुळं कैदेतून सोडवावं लागलं आदिलशहाला, कारण दोनही पुत्रांचा जो पराक्रम होता तो त्या आदिलशहानं बघितलाय. अगोदरच्या काळापासून जेवढा शहाजीराजांना मान होता त्याच्यापेक्षाही जास्त मान दिला गेला, आदिलशहाला द्यावा लागला. याचं कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. बरोबर, हे महत्वाचं. म्हणजे इतके पराक्रमी. मला तर असं वाटतं की संभाजी महाराजांकडे म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज जर आणखी काही काळ जिवंत असले असते ना तर यांना टिकून दिलं नसतं. पहिले छत्रपती म्हणून छत्रपती संभाजी महाराज बसले असते कदाचित. आणि हे सगळं सांगत असताना त्यांचा शेवट कसा झाला, म्हणजे त्याच्याबद्दल काही जास्तीची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे का? संभाजीराजांचा शेवटीबद्दल अनेक बखरींमध्ये, अनेक पत्रव्यवहारांमध्ये अनेक उल्लेख आहेत. शेडगावकर बखर असेल, सभासद बखर असेल, 91 कलमी बखर असेल, यामध्ये अनेक विश्वसनीय माहिती अशी नाही, परंतु असं सांगता येतं की इसवी सन 1654 ते 55च्या आसपास कनकगिरी नावाचा एक किल्ला आहे. त्या कनकगिरी किल्ल्याला या संभाजी महाराजांनी वेढा टाकला होता आणि त्यावेळी जंबुरियाचा एक गोळा येऊन तो संभाजीराजांना लागला आणि संभाजीराजे तिथं मरण पावले. म्हणजे पाहायला गेलं तर संभाजीराजांचं वय अगदी नकळत खूप कमी असताना ही गोष्ट इथं ऐन तारुण्यातच त्यांचा तिथं मृत्यू होतो. आणि हा जो मृत्यू याला कोण कारणीभूत आहे की म्हणजे त्यांना कशा पद्धतीने, म्हणजे तो गोळा लागला हे नैसर्गिकरित्या झालेला आहे की ज्यावेळी कनकगिरीच्या वेढ्यामध्ये संभाजीराजे तिथं होते त्यांना जंबुरियाचा गोळा लागला त्यावेळेस अफजल खान या संभाजीराजांच्या मदतीला धावून आला नाही आणि अफजल खान धावून न आल्यामुळं
या संभाजीराजांचा मृत्यू झाला. अफजल खानानं दग्यानं संभाजीराजांना मारलं असं सुद्धा आपल्याला म्हणजे म्हणता अफजल येतं. खानाच्या मनात ते पहिल्यापासूनच होतं. आपण पहिल्यापासून मगाशी होतं. पाहिलं की शहाजी राजांना त्यांनी कैद केलं अगदी आणि संभाजी महाराजांना थोडक्यात त्यांना मरणाच्या पाठीमागे अफजल खानच असावा राईट. असं. कारण सभासद बखर ज्यावेळी कृष्णाजी अनंत ज्यावेळेस सभासद बखरीमध्ये लिहितो अफजल खानाच्या प्रसंगात, त्यावेळी तो असं लिहितो की शिवाजी महाराज ज्यावेळी जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला गेले त्यावेळी जिजाऊ साहेब असं म्हटल्या की संभाजीराजांचं उसनं फेडून घ्या, खानाचा हिशोब चुकता करा. म्हणजे या संभाजीराजांना दग्यानं मारण्याचं काम या अफजल खानानं केलंय. हे शिवाजी महाराजांच्या डोक्यात सतत घोळत होतं आणि त्यामुळे ही सगळी घटना घडली. आता हे संभाजी महाराजांचा जो तो इतिहास सांगितला की 9व्या वर्षी त्यांना मनसब मिळालेली आहे. त्यांनी फर्राद खानाचं त्यांनी पारिपत्य केलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी तो सांगत आला. मग हे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे पुत्र युवराज संभाजी महाराज यांच्यात काही साम्य दिसतं का? कारण त्यांचं नाव म्हणून यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे बरोबर. असा इतिहासात किंवा असं म्हटलं जातं. इसवी सन 1654ला 55च्या आसपास ही घटना घडली आणि त्याच्यानंतर पुरंदरवरती 14 मे 1657ला एक हिरा जन्माला आला. ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि त्यांचं नाव शिवरायांनी ठेवलं ते म्हणजे संभाजी. आणि संभाजी नाव ठेवल्यानंतर त्या नावातच एक जादू आहे. शिवाजी महाराजांना हे माहित होतं. ज्या पद्धतीनं आता मी फक्त कंपॅरिझन करतो संभाजीराजांचा, युवराज संभाजीराजांचा इतिहास अगदी सगळ्यांना माहिती आहे. युवराज संभाजीराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी लहानपणापासून आपल्या सोबत ठेवलं. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सोबत ठेवलंय, तसंच शहाजीराजांनी संभाजीराजांना सोबत ठेवलं होतं. याच्याही पुढे जाऊन मला सांगावं असं वाटतं, मगाशी आपण उल्लेख केला की वय वर्ष 9 असताना थोरल्या संभाजीराजांना मुघलांची मनसब स्वीकारावी लागली होती. इकडेही तसंच वय वर्ष 9 असताना युवराज संभाजीराजांना या मुघलांची मनसब स्वीकारावी लागली. आग्रा भेटीच्या वेळेचा प्रसंग. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा मी मागे जातो, शहाजीराजांचा तह झाला मुघलांसोबत, तशाच पद्धतीनं इकडेही शिवाजी महाराजांचा तह झाला. ज्यावेळी शहाजीराजांचा तह झालाय ना त्यावेळी शहाजीराजे संभाजीराजांना घेऊन दक्षिणेत गेले. का तर दक्षिणेतली ही आदिलशाही, आपले शत्रू, आपल्या या सगळ्या गोष्टींवरती लक्ष असलं पाहिजे, बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणून संभाजीराजांना घेऊन तिकडे गेले. इकडेही पुरंदरचा तह होतो. 9 वर्षाच्या संभाजीराजांना घेऊन शिवाजी महाराज आग्र्याला जातात. का तर आता आपला मुख्य शत्रू आहे मुघल, त्या मुघलांचे डावपेच आपल्याला कळले पाहिजेत आणि छोटे संभाजीराजे हे सगळं 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 बारीक पद्धतीने बघतात. एवढंच नाही, थोडं अजून मी पुढे जातो. पुढे गेल्यानंतर मला असं दिसतं की ॲबे कॅरे नावाचा एक परदेशी प्रवासी असं लिहून ठेवतो की 10-12 वर्षांचे युवराज संभाजीराजे हे घोड्यावरती स्वार होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना गुजरात आणि खंबाळत प्रांत लुटण्याची तिथं मोहीम स्वीकारलेली आहे आणि त्यांनी तो गुजरात खंबाळत प्रांत लुटला आणि संभाजीराजे 10-12 वर्षाचे संभाजीराजे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मुजऱ्याला आले. इकडे मी बघतो त्यावेळी थोरले संभाजीराजे शिवाजी महाराजांचे भाऊ हे सुद्धा 15-16 वर्षाचे असताना संगमनेरमध्ये शाहिस्तेखानाचा प्रतिकार करतात ना, त्यावेळी मला हे कुठंतरी मुरलेलं असतानाच दिसतं. अजून एक पुढचा संबंध की युवराज संभाजीराजे ज्यावेळी थोरल्या संभाजीराजांचा आपण बघतो त्यावेळी शहाजीराजे ज्यावेळेस त्यांना दक्षिणेत घेऊन जायला लागले त्यावेळी गोष्ट अशी घडली की आता आपल्या आईला सोडून जायचं. हे या संभाजीराजांच्या लक्षात आलं. माई लेकाची ताटातूट झाली. हे संभाजीराजांना सतत चलत होतं. ज्यावेळेस युवराज संभाजीराजांचा जन्म झाला ना तेव्हा सुद्धा अगदी 2-2.25 वर्षाचा असताना आपली आई त्यांना सोडून गेली. म्हणजे सुखांमध्येही यांचं साम्य आहे, दुःखामध्येही यांचं साम्य आहे. आणि याच्याही पुढे जाताना मला असं अभिमानानं सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे यांच्याबद्दल ज्यावेळी आदिलशहा विचार करत होता त्यावेळी आदिलशहाला असं वाटलं की शिवाजी महाराजांचं वाढतं स्वराज्य हे स्वराज्य संपवण्यासाठी जर शहाजीराजांना आपण कैदेत टाकलं तर यांची 2 मुलं आहेत शिवाजी महाराज आणि संभाजीराजे, यांना हे कायच करू शकतात असा प्रश्न आदिलशहाला पडला. एकदा बाप आपल्या कब्जात आला की कायच होऊ शकतं, एकदा बाप संपला की कायच होऊ शकतं. परंतु त्यावेळी सुद्धा शिवाजीराजांनी आणि संभाजीराजांनी दाखवलं की आम्ही काय करू शकतो. फतेह खानाला आणि फर्राद खानाला पुरता संपवला आणि आदिलशहाचं कंबर न मोडलं. तशाच पद्धतीनं इसवी सन 1680 औरंगजेबाला वाटायला लागलं की आता शिवाजी महाराज गेलेत, आता स्वराज्य मी हे असं जिंकेल. तो आला
परंतु छत्रपती संभाजीराजांनी त्याला स्वराज्य तर जिंकू दिलं नाही, स्वतःला याच मातीत गाडून घ्यावं लागलं. पुढची एक महत्वाची गोष्ट तुला सांगावीशी वाटते की संभाजीराजांचा, थोरल्या संभाजीराजांचा, शिवाजी महाराजांच्या भावाचा मृत्यू झाला. तो मृत्यू रणांगणावरती झाला. या रणमार्तंडाचा अवतार रणांगणावरती गेला, परंतु शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये ती सल कायम बोचत होती आणि 32 जातांचा बोकड शिवाजी महाराजांनी संपवला प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुढच्या 18 दिवसात आधीच्या स्वराज्यापेक्षा 6 पटीनं वाढलं. स्वराज्याची घोडदौड व्हायला लागली. हा एका बाजूचा प्रसंग. आणि ज्यावेळी युवराज संभाजीराजांचा मृत्यू झाला ना, त्यावेळी स्वराज्याची घोडदौड तर झालीच झाली, परंतु मराठ्यांनी दिल्ली जिंकण्याचं स्वप्न पाहिलं. दिल्ली जिंकली. एवढंच नाही, मराठ्यांची घोडी अटकेपार गेली. अटकेपार पेशावरला गेली. खैबर खिंडीमध्ये हर हर महादेवच्या गर्जना घुमायला लागला. खैबर खिंड अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती तिथे गर्जना घुमायला लागल्या. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की या संभाजीराजांमध्ये आणि त्या संभाजीराजांमध्ये काहीतरी निश्चितच फरक आहे. हिंदू धर्मामध्ये एक समजूत आहे. त्या समजुतीनुसार कुणीतरी माणूस मेल्यानंतर त्याचा नावकरी म्हणून जन्माला येतो. घरामध्ये, बरोबर, घरामध्ये खरंय, नावकरी म्हणून जन्माला येतो. इसवी सन 1654-55 छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे हे रणांगणावरती मृत्युमुखी पडले. आणि नंतर काहीच वर्षांनी इसवी सन 14 मे 1657 पुरंदरावरती तेच शौर्य जन्माला आलं. युवराज, हिंदू वीर, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजीराजे. बापरे, हा सगळा इतिहास आहे. त्याच संभाजीराजांचं संचित यांच्यामध्येही आपल्याला दिसतं. काका पुतण्याची जोडी सगळीकडे फेमस आहे, परंतु ही काका पुतण्याची जोडी या युवराज संभाजीराजांची आणि थोरल्या संभाजीराजांची काका पुतण्याची जोडी ही सगळ्या इतिहासाला कलाटणी देऊन गेली. नक्कीच नक्कीच. फार छान वाटलं की इतिहास ऐकताना अंगावरती शहारा येत होता. अजून एक आपला उल्लेख करायचा राहिला महत्वाचा म्हणजे की संभाजीराजांच्या कुटुंबाचा काय उल्लेख आहे. हा, कुटुंबाबद्दल आपल्याला तर ज्या जयंतीबाई होत्या त्या जयंतीबाईंना पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव उमाजीराजे. आता अनेक माणसांना फक्त या उमाजीराजांबद्दलच माहित आहे, परंतु या उमाजीराजांना दुसरा एक लहान भाऊ होता, त्यांचं नाव मालोजीराजे. याशिवाय संभाजीराजांना आणखी 2 पत्न्या होत्या. त्यांचा उल्लेख इतिहासात फार क्वचित आढळतो किंवा दक्षिणेकडे जे शिलालेख सापडतात त्यांच्यातच आढळतो. त्या 2 पत्नीचं दुसऱ्या पत्नीचं नाव त्यांचं गौरीबाई आणि तिसऱ्या पत्नीचं नाव पार्वताबाई असं होतं. आणि हे दोन पुत्र सोडून आणखीही संभाजीराजांना एक पुत्र होता, त्याचं नाव सूरत सिंग असं होतं. आता हा उमाजीराजे जे आहेत म्हणजे जयंतीबाईंचा मुलगा उमाजीराजे, संभाजीराजांचे सगळ्यात पहिले चिरंजीव, हे उमाजीराजे काही दिवस तिकडे राहिले. ज्यावेळी शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम झाली त्यावेळी ते उमाजीराजे आहेत ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि जिंती नावाचं गाव महाराष्ट्रात आहे, तिथं ते राहिले. यापुढे जाऊन त्यांना या उमाजीराजांची बायको मकुबाई आणि शाहू महाराजांच्या काळात, शंभूपुत्र शाहू महाराजांच्या काळात यांच्याविषयीची अनेक पत्र आपल्याला सापडतात. मला आपल्या प्रेक्षकांसाठी अजून एक सांगावं वाटेल की भूपालनी ही जी माहिती मिळवली ती कुठल्या कुठल्या पुस्तकांमधून मिळवलेली आहे, कारण आपणही ती पुस्तकं वाचावीत आणि संभाजी महाराजांना आणखी समजून घ्यावं. मला वाटतं तू पुस्तकांबद्दल थोडं सांगितलंस तर बरं होईल. वासी बेंद्रांचं एक संभाजीराजे नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये विपुल प्रमाणात ही माहिती मिळते. परंतु तत्कालीन संदर्भ जर आपल्याला पाहायचे झाले तर राधा माधव विलास चंपू जो जयराम पिंडेने लिहिला, त्याच्यानंतर शिवभारत जे परमानंद नेवासकरांनी लिहिलं, सभासद बखरीमध्ये याचे उल्लेख आहेत, 91 कलमी बखरीमध्ये याचे उल्लेख आहेत, शेडगावकर बखरीमध्ये उल्लेख आहेत. परंतु जर आपल्याला बघायचं असेल तर संभाजीराजांवरती डेडिकेटेड असं पुस्तक नाही. वासी बेंद्रांचं एकमेव पुस्तक आहे आणि ते पुस्तक सोडलं तर तत्कालीन संदर्भ ग्रंथामध्ये संभाजीराजांचे उल्लेख मिळतात. प्लस आणखीन एक महत्वाचा पॉइंट असा की ज्यावेळी संभाजीराजे कर्नाटक प्रांतात होते त्यावेळी संभाजीराजांविषयीची काही शिलालेख लिहिलेले आहेत. तू मगाशी त्याचा उल्लेख त्या शिलालेखांमध्ये ही संभाजीराजांची माहिती जास्ती करून मिळते. आणखी एक महत्वाची बाब की संभाजीराजे त्या भागामध्ये राहत असताना तिथे असलेली कानडी भाषा, तिथे असलेली तमिळ भाषा, याच्यामध्ये तो पत्रव्यवहार बऱ्यापैकी झालेला आहे. म्हणजे त्यांना ती भाषाही येत होती. ऑफकोर्स थोरल्या संभाजीराजांना धाकट्या युवराज संभाजीराजांप्रमाणे हे एक साम्य आपण बघायचं राहिलं की संस्कृत भाषा, कानडी भाषा, तमिळ भाषा
या भाषा सुद्धा म्हणजे संभाजीराजांना मगाशी येत तो जो उल्लेख केला की त्यांना इतक्या प्रकारे कला वगैरे अवगत होत्या, त्यात हा. संभाजी महाराज म्हणजे युवराज संभाजी महाराजांना देखील त्याच्याबद्दल, माहिती कारण होती. शिवाजी महाराजांनी ते त्यांच्याकडनं करूनच घेतलं करून होतं. घेतलं. वा. तर त्या कागदपत्रांमध्ये हा संभाजीराजांचा उल्लेख आढळून येऊ शकतो. कदाचित कानडी भाषा, तमिळ भाषा ही आपल्याला येत नाही, तुमच्यापैकी कुणाला येत असेल तर निश्चितच त्या गोष्टींवरती शोध संशोधन घेतला करावा. पाहिजे. जर त्याच्यावरती संशोधन झालं तर संभाजी महाराजांचा, थोरल्या बंधूंचा, शिवरायांच्या थोरल्या बंधूंचा, शिवबंधूंचा एक नवा इतिहास आपल्या समोर येईल. हेच आणि आव्हान तो आपल्या सर्वांना ऐकायला नक्कीच नक्की आवडेल. आवडेल. हेच आव्हान आपण आज करूया. हाच आपला उद्देश आहे, कारण शेवटी शेवटी इतिहास गवाह. गवाह आहे.